दौरे पर आए हैं हदगांव हिमायतनगर विधानसभा क्षेत्र के चुनाव लड़ने के। इस दौरे से आप यहाँ के मुस्लिम समाज को और इतर समाज को क्या संदेश देना चाहते हैं? यही संदेश देना चाहती हूँ कि अभी सबका ख्याल ये है कि जो भी प्रस्थापित है उनको तो उनका ही हक है। हाँ, ऐसा नहीं है, लोकशाही है। लोकशाही में कोई भी एक अपना तो उम्मीदवार टिकट के लिए मांग कर सकता है। तो इसलिए महिला है, महिला 50% हम लोग हैं और हमारे लोगों का जो प्रॉब्लम है महिला ही समझ सकती है। इसलिए एक महिला प्रतिनिधि बोल के मैं यहाँ ये मैदान में उतरना चाहती हूँ। इसलिए और सबसे मैं मिल रही हूँ, सबका प्रॉब्लम सुन रही हूँ और यह इस सब पार्ट के जो विधानसभा क्षेत्र है इसका मैं स्टडी कर रही हूँ। मॅडम, जे तुम्ही समस्या वगैरे जाणवले, तुम्ही या दौऱ्यामध्ये निघाले, तर अशा कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवल्या? इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, आपण म्हणतो ना की जे काही एखाद्या नागरिकाला काय मिळालं पाहिजे की व्यवस्थित शिक्षणाची सुविधा असली पाहिजे, आरोग्याची सुविधा असली पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांची पण म्हणजे जाण असणारे लोक पाहिजे आणि युवकांचा आपण बेरोजगारी म्हणजे हे सगळे प्रश्न मला या ठिकाणी जाणवले। सगळ्यात महत्त्वाचा कालचा विमाचा प्रश्न असेल, काल दुष्काळ परिस्थिती जी आहे त्याच्यामधलं प्रश्न असेल आणि हदगाव हिमायतनगर तामसा हा जो सर्कल आहे या सर्कलमध्ये सिंचनाचं फार मोठी कमी या ठिकाणी मला सगळ्यांशी बोलताना जाणवलेली आहे। आणि युवकांच्या बाबतीत जे म्हणतो आपण इतक्या वर्षापासून या ठिकाणी बघतोय की म्हणजे हे जे आपण म्हणतो की औद्योगिक क्षेत्रासाठी MIDCचा प्रश्न हा या ठिकाणी कुठल्याही दोन्ही तालुक्यामधून आत्तापर्यंत निघालेला नाही आहे। कुठंतरी आपल्याला या ठिकाणी सुरुवात करावी लागेल जेणेकरून युवकांना रोजगार उपलब्ध होईल। आणि सरकारी नोकऱ्या तर माझ्या हातात नाही आहेत, पण जे एक लोकप्रतिनिधी म्हणून करायला पाहिजे तेवढं मात्र काम या ठिकाणी आम्ही म्हणजे करण्याचा प्रयत्न किंवा मला ते जाणवलं या ठिकाणी सगळे बघताना। मॅडम, सध्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडलेल्या आहेत आणि तुम्ही दौरा करत आहात। तुम्ही तिकीटसाठी पण हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक आहात। तुम्हाला तिकीट भेटेल निश्चित असेल किंवा त्याच्यामध्ये काही शंका असते आणि किंवा दुसऱ्या कोणत्या प्रतिनिधीला तिकीट भेटेल, पण तुम्ही एक पक्षाचे कार्यकर्ता म्हणून असे कोणकोणत्या समस्या, हे जे समस्या सांगितल्या त्याच्यावर कोणकोणत्या उपाययोजनाच्या प्रयत्नात आहात? हे बघा, हे जी मी तुम्हाला समस्या आता बोललेली आहे शेतकऱ्यांसाठी तर मी उभी आहेच। काल आम्ही तिथे निवेदन पण दिलं, तहसीलदाराशी माझं बोलणं पण झालेलं आहे। आणि महिलांच्या प्रश्न जे असतील, महिलांचे तुम्ही मला माहिती आहे की आरोग्याचा प्रश्न असेल, या बाबतीमध्ये आता ठीक आहे, आपण आत्ताच मला दादांशी झालं की आपण एखादं शिबिर घेऊया। आत्ता मी जे काही करू शकते, माझ्या हातात सत्ता नाही आहे, हे नसताना मी जे करू शकते आणि काल जे काही महिलांवर झालेले अत्याचार असतील या बाबतीमध्ये असेल, आम्ही सरकारला निवेदनं दिली। जी काही आता काल उद्याचं जे 29 तारखेला आमचं नारी न्याय आंदोलन आहे की महिलांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावर आम्ही, महागाई असेल या प्रश्नावर आम्ही आवाज उठवत आहोत। आता सरकार 1,500 तर देत आहे, पण एका सिलेंडरमधनं तुम्ही किती वसूल करताय? 500 रुपये वसूल करताय। म्हणजे एका महिलेकडनं, तुमच्या शेतकऱ्यांकडनं बघा की याच्यापूर्वी कधी GST होती का? खतावर GST होती का? ट्रॅक्टरवर GST होती? आज ट्रॅक्टरवर 28% GST आहे, खतावर 18% GST आहे। अनुदानाचा तर प्रश्नच नाही आहे। कालच्या तुम्ही आर्थिक संकल्पात बघा, खतावरचं अनुदान कमी केलेलं आहे। म्हणजे हे जे काही सगळं लुबाडणूक चालू आहे ना, ही कुठंतरी थांबली पाहिजे, हे माझा मानस आहे। याच्यासाठी मी आवाज उठवला पाहिजे। युवकांचे जे बेरोजगारीचे प्रश्न आहे, आपला जो तालुका आहे हदगाव विधानसभा जो आहे याच्यामध्ये विधानसभेमध्ये तामशाच्या समाधीचं तुम्हाला मी सांगितलं असेल, आत्ताच मी म्हटले की नेताजी पालकरांची तिथे समाधी आहे, हो ना। म्हणजे पर्यटन म्हणून जर त्याला आपण म्हटलं इतिहास आहे, तो इतिहास आहे, त्याला जर पर्यटन स्थळाचा दर्जा दिला तर आपल्याकडे काय वाढेल? हॉटेल वाढेल, लोकांची आवक जावक वाढेल, म्हणजे केलं प्रकाराने मार्केट वाढेल, बाजारपेठ वाढेल। म्हणजे अशा कोणत्या गोष्टी असतील तर ते तुम्हाला उचलावं लागेल, शासन दरबारी मांडावं लागेल, ते सँक्शन करून घ्यावं लागेल। म्हणजे रोजगार जो आहे तो अशाच पद्धतीत आपल्याला वाढवावा लागेल, वेगवेगळ्या प्रश्न म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून त्याला वाढवावं लागेल आपल्याला। मॅडम, तुम्ही एक महिला आहात आणि सध्यामध्ये जे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही निर्माण केलेली आहे आणि 1500 रुपये किंवा 3000 रुपये महिलेच्या अकाउंटमध्ये येतात, ही कित्येक योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? योग्य आहे का नाही? यांनी जे आत्ता खरं तर ही योजना सुरू केलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं हे एक लॉलीपॉप आहे। ही योजना आपल्याला माहिती आहे, मध्य प्रदेशमध्ये ही योजना होती,
पूर्णपणे लोकसभेच्या सगळ्या जागा लोकसभेमध्ये निवडून आल्या, आता बंद झाली. म्हणजे लोकसभेच्या इलेक्शननंतर 2च महिन्यात ती योजना बंद झाली. मला महिलेला मदत देण्यामध्ये माझं दुमत नाही आहे, मदत महिलेला द्यायला पाहिजे, पण तुम्ही सगळा व्यवस्थित अभ्यास करून द्या ना. काँग्रेसच्या पण जाहीरनाम्यामध्ये आम्ही महालक्ष्मी योजना आणली होती, पण फार मोठा अभ्यास करून ती योजना आणलेली होती, जेणेकरून तिला रोजगार मिळेल, तिला रोजगार स्वतःचा उपलब्ध करेल, अशा पद्धतीची ती वेगळी योजना होती. आणि कालची जी योजना आहे ही तर योग्य नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे कालच्या अर्थसंकल्प 8.5 लाख कोटीने आपण मायनस आहोत आणि या योजनेसाठी 46,000 कोटी लागणार आहे. मला सांगा, मायनस असताना माझ्या घरावर लोन आहे, लोन असताना मी जर काही अजून देते म्हणलं तर ते कुठून आणणार आहे पैसा? मी नाही बोलत आहे. हे वित्त मंत्रालयानं अर्थमंत्र्याला हे विचारलं आहे की तुम्ही हा पैशाची तडजोड कुठून करणार आहात. हे फक्त इलेक्शनच्या तोंडापुरतं 2-4 हप्ते टाकतील आणि मतं घेतील आणि त्याच्यानंतर ही योजना बंद करतील, हा माझा यावर आरोप आहे. धन्यवाद मॅडम, युवराज्य न्यूज लाईव्हशी जुळले आणि हिमायतनगर दर्शनशी तुम्ही तुमचे मत दिल्याबद्दल धन्यवाद.